नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ज्यांचे RTमध्ये नंबर लागलेले आहेत त्यांना आता पुढील प्रोसेस करणे गरजेचे आहे, तेव्हाच तुमचे ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. मित्रांनो, RTमध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी जी पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे जाऊन आपली कागदपत्रे जी आहेत ती पडताळणी करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला एक ठराविक टाईम टेबल देण्यात आलेला आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला RTच्या साईटवरती यावं लागेल. इथे आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन शेड्यूल हा एक ऑप्शन बघायला मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे अकॅडमिक इयर 2025-26 हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी 1 हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर सिलेक्शन लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जी लॉटरी आहे, सिलेक्शन लिस्ट डेट म्हणजेच लॉटरी आहे ती 14/2/2025 रोजी काढण्यात आलेली आहे आणि पोर्टलवरती जाहीर करण्यात आलेली आहे. 14 तारखेपासून सर्वांना SMS आले असतील. त्यानंतर आपल्याला 17/2/2025 ते 28/2/2025 म्हणजेच 28 फेब्रुवारीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. आता कागदपत्र पडताळणी करताना तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरताना कागदपत्रे दिलेली आहेत ती सर्व कागदपत्रे ओरिजिनल आणि 2-2 झेरॉक्सचे सेट तुम्हाला पडताळणी समितीकडे न्यायचे आहेत आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर एक रिसीट मिळणार आहे. ती रिसीट घ्यायची आणि ज्या शाळेत नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये तुमचा प्रवेश कन्फर्म करायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती कोणकोणत्या कारणांमुळे RTमध्ये नंबर लागूनसुद्धा आपला जो प्रवेश आहे तो रद्द केला जाऊ शकतो यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील तुम्ही पाहून घ्या.